सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली. मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्याची. काय वाटतं ही सगळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर आज राज्य सरकारने तुमच्या कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांबाबतीत हा निर्णय घेतलेला आहे? मी माननीय मुख्यमंत्रीजी आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते, माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा, की त्यांच्यामुळे मला आज ही संधी ते देत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खरंच खूप मदत होते. धन्यवाद. तरी खरं तर मुख्यमंत्री भेटून गेले, त्यानंतर JP नड्डा आले, अनेक मंत्री आले, अनेक नेते आले. तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये? काय तुम्हाला दिलासा देण्यात आला होता सरकार? त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्यासोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो. काही खरंच तुम्ही काही स्वप्न होतं म्हणजे सरकारी नोकरीसाठी बाबांना काही बोलून दाखवलेलं होतं का? आज कदाचित सरकारी नोकरी मिळते मात्र ते बघायला बाबा नाही, त्याचं दुःख आहे. नाही, माझं असं कधी काही स्वप्न नव्हतं, पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होतं की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं, नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं. आणि त्यांचं असं नेहमी होतं की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात, की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी भेद त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत.